एका ठिकाणी एका परिसरामध्ये राहणारा एक तरुण होता आणि त्या तरुणाचं लग्न एका तरुणीबरोबर झालेलं होतं। आता लग्न झाल्यानंतर सुखाचा संसार सुरू झाला आणि तो त्याच्या गावापासून दुसऱ्या एका गावामध्ये राहत होता। आता दुसऱ्या गावामध्ये राहत असताना त्याला जे काम होता, त्याची जी नोकरी होती ती ट्रक ड्रायव्हरची होती, म्हणून तो ट्रक घेऊन वेगवेगळ्या शहरामध्ये जायचा आणि त्याला एकदा बाहेर गेलं की बरेच दिवस घरी येण्यासाठी लागत होते। मग बायको इकडे एकटी घरी होती, म्हणून त्यानं बायको सोबत राहण्यासाठी किंवा त्या ठिकाणी तिला कोणीतरी बोलण्यासाठी म्हणून त्यानं त्या ठिकाणी त्याच्या सख्या लहान्या भावाला सुद्धा बोलवलेलं होतं, कारण की तो सुद्धा त्या ठिकाणी शिक्षण घेत होता आणि त्याच्याबरोबर त्याच्या वहिनीला मदत होईल, कामामध्ये काही असेल किंवा घरामध्ये राखण करण्यासाठी तो राहील असं त्याच्या मोठ्या भावाला वाटत होतं, म्हणून त्यानं त्याच्या लहान्या भावाला त्याच्या बायकोबरोबर म्हणजे त्याच्या वहिनीबरोबर त्या ठिकाणी ठेवलेलं होतं। मग एक दिवस अचानक अशा पद्धतीनं तो लग्न झाल्यानंतर एका ठिकाणी एका परिसरामध्ये ट्रक घेऊन गेलेला होता आणि बरेच दिवस तो तिकडंच राहिला होता। मग अचानक एक दिवस तो घरी वापस आला आणि घरी आल्यानंतर त्याला त्याची बायको त्याच्याच भावासोबत नको ते कृत्य करताना दिसली आणि दोघांमध्ये अशा प्रकारे सगळं काही चालू असल्याची माहिती मिळाली आणि माहिती मिळाल्यानंतर घडलं होतं एक धक्कादायक प्रकरण, धक्कादायक घटना। नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण, कुठं घडली आहे घटना, हे आपण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत। पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका। आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे उत्तर प्रदेशमधील कानपूरमधल्या सीतापूर गावामध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे। या ठिकाणी या परिसरामध्ये राहणारा दिनेश अवस्थी नावाचा एक तरुण होता आणि त्या तरुणाचं लग्न एका पूनम नावाच्या तरुणीबरोबर 2 वर्षापूर्वी झालेलं होतं। आता लग्न झाल्यानंतर सुखाचा संसार सुरू झाला, पण मात्र हा ज्या गावात राहत होता ते गाव जरा खेडेगाव होतं आणि ज्या ठिकाणी लग्न झाल्यानंतर त्याच्या बायकोला तो घेऊन गेला या सीतापूर जवळच्या, या सीतापूर जरा मोठं गाव होतं, शहराचं म्हणजे शहर होतं। मग या शहरामध्ये त्याच्या बायकोला घेऊन गेला आणि याच ठिकाणी तो ट्रक ड्रायव्हरची नोकरी करत होता। आता ट्रक ड्रायव्हर म्हणल्यावर एकदा घरामधून निघल्यावर 5-5, 7-7 दिवस तो तिकडेच राहायचा, तर कधी 15-15 दिवस सुद्धा त्याला लागत होते। मग तो तिकडे जात असल्यामुळे त्याची बायको इकडे घरी एकटी होती आणि त्याच्यापेक्षा दिनेशला एक लहान भाऊ होता, त्याचं नाव होतं मोहन। दिनेश आणि मोहन हे भाऊ होते, म्हणून त्याच्या भावाचं शिक्षणसुद्धा चालू होतं, म्हणून त्यांनी त्याच्या भावाला सुद्धा याच ठिकाणी आणलेलं होतं। त्याच्यासुद्धा बायकोला मदत होईल, काही काम काही आणायचं असलं तर हा तिला आणून देईल, नाही तर शेवटी वहिनीचं आणि दिराचं ज्या पद्धतीनं नातं असतं त्या पद्धतीनं दिनेशला सुद्धा वाटलं आणि त्यानं त्याच्या भावाला याच्या घरी ठेवलं। मग ठेवल्यानंतर हा एक दिवस अशा पद्धतीनं ट्रक घेऊन बाहेर गावी गेला, म्हणजे दुसऱ्या राज्यात गेला आणि बरेच दिवस तिकडं त्याला वापस येण्यासाठी लागले। आता ते तिकडे गेल्यानंतर इकडं त्या मोहनचं आणि दिनेशच्या बायको पूनमचं दोघांचं सूत जुळलेलं होतं। त्या दोघांमध्ये एकमेकांबद्दल प्रेम संबंध निर्माण झाले होते। आता प्रेम संबंध निर्माण झाल्यानंतर ती तिकडं तिच्या नवऱ्याला ट्रकच्या ड्युटीवर पाठवायची आणि इकडं दिरासोबत रात्र रंगीन करायची। ही घटना बऱ्याच वेळा घडली, पण दिनेशच्या गोष्ट लक्षातच आली नाही, त्यानं काही जास्त लक्ष दिलं नाही। मग एक दिवस 3 एप्रिल 2024ला तो अचानक घरी आला आणि घरी आल्यानंतर त्याला त्याची बायको त्याच्याच भावाबरोबर नको त्या अवस्थेमध्ये दिसली। आता नको त्या अवस्थेमध्ये दिसल्यानंतर त्याची तळपायाची आग मस्तकाला गेली। त्यानं त्याच्या भावाला मारहाण करायला सुरुवात केली, तुला याच्यासाठी इथं ठेवलं होतं का, तुला हे सगळं करायचं होतं का, अशा पद्धतीनं तो त्याला बोलू लागला, मारहाण करू लागला। आणि त्याची जी बायको आहे पूनम ती सुद्धा मदत येत होती, त्याला मारू नका त्याला मारू नका असं म्हणत त्याचीच बाजू घेत होती। मग त्यानं रागाच्या भरात हिला सुद्धा मारहाण करायला सुरुवात केली आणि रात्री त्या ठिकाणी अशा पद्धतीने सगळा गोंधळ पाहायला मिळाला। आता हा सगळा गोंधळ सुरू असताना तो जो मोहन आहे त्यानं दिनेशला पकडलं आणि पूनमनं त्याच्यावर वार केला आणि दोघा जणांनी मिळून दिनेशला त्या ठिकाणीच ठार केलं। या मारहाणीमध्ये दिनेशचा मृत्यू झाला, दिनेश त्या ठिकाणी खाली कोसळला। आता हे दोघं जण एकमेकांकडे पाहत होते, काय करावं काय नाही त्यांना समजत नव्हतं, म्हणून त्यांनी तात्काळ ते जे मृतदेह आहे त्याची विल्हेवाट लावायचं ठरवलं। आता संध्याकाळ झाल्यानंतर त्यांनी तो मृतदेह उचलला आणि गावाजवळ काही अंतरावर एक तलाव होता, त्या तलावामध्ये ते मृतदेह नेऊन फेकून दिला आणि फेकून दिल्यानंतर
याची वाच्यता फुटेल म्हणून त्यांनी त्या ठिकाणाहून पळून जाण्याचा प्रयत्न केला, पण रात्री कुठं जावं काय जावं याचा काहीही तपास त्यांना म्हणजे काहीही मेळ त्यांना लागत नव्हता, म्हणून ते रात्रभर त्या ठिकाणीच थांबले। पण मात्र जसं सकाळी बॉम्ब उठली, तलावाजवळ एखाद्या व्यक्तीला मृतदेह दिसला, मृतदेह दिसल्यानंतर सगळ्या गावामध्ये बॉम्ब झाली आणि लगेचच ते मृतदेह ओळखू आला की या दिनेशचाच आहे म्हणून। मग आता ओळख झाल्यानंतर तो जो दिनेश आहे त्याला अजून एक लहाना भाऊ होता 3ऱ्या क्रमांकाचा, त्यानं तात्काळ या प्रकरणाची तक्रार पोलीस स्टेशनमध्ये दिली आणि पोलीस स्टेशनमध्ये दिल्यानंतर पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाचा तपास चालू केला। आता तपास चालू केल्यानंतर दिनेशचा जो भाऊ होता मधला मोहन नावाचा आणि त्याची जी बायको होती पूनम, या दोघांवर पोलिसांना संशय होता, कारण की लहान भावानं पोलीस स्टेशनमध्ये त्या पद्धतीची तक्रार दिलेली होती। आता पोलिसांनी तपास चालू केला, पण तो मोहन आणि ती पूनम हे दोघंजण सुद्धा बेपत्ता होते, त्या ठिकाणी कुठेही सापडत नव्हते। मग ते मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टम रिपोर्टसाठी पाठवला। त्याचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला की जोरदार हल्ला केल्यामुळं, जबर मारहाणीमुळे त्याचा मृत्यू झाला आहे। पण मात्र इकडं ते जे 2 आरोपी आहेत दीर आणि वहिनी, हे दोघंजण फरार झाले होते। हे नेमके कुठं गेलेत काय गेलेत यांचा काहीही तपास पोलिसांना लागत नव्हता, म्हणजे पोलिसांनी पाहिजे त्या पद्धतीनं गांभीर्यानं या संपूर्ण प्रकरणाची दखल घेतली नव्हती आणि पाहिजे त्या पद्धतीनं तपास केला नव्हता। मग बघता बघता बरेच दिवस निघून गेले, यांचा काही मेळ लागत नव्हता, ते कुठं आहेत काय काही तपास लागत नव्हता। त्यांचं मोबाईल ट्रेस करून पाहिला, सगळं ट्रेस करून पाहिलं, त्यांचं लोकेशन सापडलं, पण मात्र ते काहीही समजत नव्हतं की ते नेमके कुठं आहेत काय आहेत। बघता बघता बरेच दिवस निघून गेले आणि मग 8 महिन्यानंतर अचानक एक दिवस ती जी पूनम आहे तिचा मोबाईल उघडला आणि तिनं तिच्या मोबाईलवरून एका महिलेला संपर्क केला। जसा मोबाईल ॲक्टिवेट केला तशी माहिती पोलिसांना मिळाली आणि पोलिसांनी मग त्या लोकेशन ट्रेस करून त्या ठिकाणचा पत्ता काढला। जसा त्या ठिकाणचा पत्ता काढला तसं समजलं की ही जी पूनम आणि तिचा दीर आहे मोहन, हे दोघंजण मध्य प्रदेशमधल्या बागेश्वर धाम या ठिकाणी आहेत आणि ते त्या ठिकाणी सेवाधारी म्हणून काम करत आहेत। बागेश्वर धाममध्ये हे पूनम आणि मोहन दोघंजण सेवेकरी म्हणून त्या धाममध्ये काम करत होते। मागच्या 8 महिन्यापासून ते लोकांना चकमा देत होते, त्याच ठिकाणी सेवा करायचे, त्या ठिकाणी राहत होते आणि असं करून त्यांनी 8 महिने या ठिकाणी लपून राहण्याचा प्रयत्न केला होता। पण मात्र 8 महिन्यानंतर त्या महिलेनं मोबाईल उघडल्यानंतर तिचं लोकेशन पोलिसांना मिळालं आणि पोलीस त्या ठिकाणी जाऊन त्यांनी त्या दोघांनाही ताब्यात घेतलं आणि ताब्यात घेतल्यानंतर त्यांची कसून चौकशी केली आणि कसून चौकशी केल्यानंतर त्या दोघा जणांनी गुन्हा कबूल केला आणि घडलेलं संपूर्ण प्रकार सांगितला। तिनं सांगितलं की 2 वर्षापूर्वी तिचं लग्न झालेलं होतं, पण मात्र तिचा नवरा ट्रक ड्रायव्हर असल्यामुळं तो घरी जास्त दिवस राहत नव्हता, तो महिना घराच्या बाहेरच असायचा, कधी कधी 15 दिवससुद्धा जायचा। इकडून तिकडून 1-2 दिवस घरी आला की पुन्हा कामावर जायचा। तो त्याच्या बायकोला जास्त वेळ देत नव्हता, म्हणून तिचा जीव तिच्या दीरावर जडलेला होता आणि ती तिच्या दीरासोबतच सगळं काही करत होती। मग तिचे आणि तिच्या दीराचे प्रेमसंबंध निर्माण झालेले होते आणि या गोष्टीची माहिती तिच्या नवऱ्याला समजली होती आणि नवऱ्यानं ते बघून दोघांना सुद्धा मारहाण केली होती। मग या मारहाणीमध्ये यांनी सुद्धा त्याला मारहाण केली आणि या मारहाणीमध्ये त्याचा मृत्यू झाला। त्याला मारण्याचा उद्देश नव्हता, पण त्याचा मृत्यू झाला। मग मृत्यू झाल्यानंतर त्याच्या मृतदेहाची विल्हेवाट लावली आणि सकाळी लोकांनी मृतदेह पाहिल्यानंतर त्यांना पकडतील म्हणून त्यांनी त्या ठिकाणाहून पळ काढला आणि पळ काढून ते या ठिकाणी आले अशी कबुली त्यांनी पोलिसांसमोर दिली। आता पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेतलं आहे, त्यांची रवानगी तुरुंगामध्ये केलेली आहे, कायदेशीर कारवाई त्यांच्यावर सुरू आहे। पण मात्र समाजामध्ये, देशामध्ये, राज्यामध्ये कशा पद्धतीच्या घटना घडत आहेत हे तुम्हाला या संपूर्ण प्रकरणावरून लक्षात आलेलं असेल। कोणाच्याही भावना दुखवणं, कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही। जे समाजामध्ये घडतंय ते सांगण्याचं काम आपण या ठिकाणी करत असतो। आता यामध्ये नेमकी चूक कोणाची आहे, नेमका गुन्हा कोणाचा आहे? तिचा नवरा तिला वेळ देत नव्हता म्हणून ती तिच्या दीराच्या प्रेमात पडली, पण दीराच्या प्रेमात पडल्यामुळं तिने तिच्या नवऱ्याचीच हत्या केली होती। हा गंभीर स्वरूपाचा गुन्हा होता। त्यामुळे या संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला जे काय वाटत असेल ते अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या।